आणि मला पूर्ण
जादू अर्थात तुम्ही माझे श्रेष्ठ बंधू आहात. मी तुमचा कनिष्ठ बंधू आहे. या द्वारके फेरफटका मारत असताना 56 कोटी आलं माझ्या बाबतीत असं काय काय बोलतात रे. आजपर्यंत तुमच्या नावाची यशोगाथा प्रत्येकाच्या मुखात आहे. प्रत्येक जण आपल्या नावाचा जयजयकार करते. मी तर काहीच नाही भक्तांना दिलेला आशीर्वाद, त्यांना दिलेलं वचन, त्या वचनाच्या पूर्ततेसाठी जावं लागतंय. पण तुमच्या बाबतीत अभिमान वाटतोय मला ज्ञातच होत सहस्राष्टक नाही त्याला दर्शन देणार आहे की तुझ्या भक्तांना दर्शन देणार आहे ही शंका. पण नटनाटकी कोण आहे? हो दादा, आता तुम्ही काय ठरवणार यावर आहे. पण मला सांग, आज मी संपूर्ण देहाचं अवलंबन करते. आज तुम्ही विचित्र आणि वेगळे का बरं? कृष्णा, ही सत्ता कोणाची असेल? माझी आहे. हे वैभव कोणाचं असेल? माझं आहे. द्वारका कुणामुळे? माझ्यामुळे. अधिकारी कोण आहे? तुम्ही जर नसता तर या द्वारकेवर ते संकट. मला सांग, हे सर्व जरी मी असलो तरी या 56 कोटी आलं माझ्या बाबतीत काय काय बोलताय हे मला जाणून घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला अजूनही माहित नाही तुमच्या बाबतीत. तुमचे पराक्रम प्रत्येकाला माहित आहे, पण तुमचा नांगर आणि मुसळ मला यमुनेच्या डोहात तुम्ही नांगर तुमचा टाकणार ना, एवढ्या वेदना तिला झाल्या होत्या. झालं गेलं गगीला मिळत त्याची वार्ता पुन्हा होऊ नये. तो दिवळी वादळ जेव्हा चालून आला तेव्हा मी इथे होतो. तुम्ही मुष्टीच्या प्रहारावर म्हणूनच ही द्वारका टिकली ना. मी नाकारत नाही. अधिकारी मी आहे. मी बघणार नाही तर कोण बघणार? आता दादा तुम्ही ज्येष्ठ आहात, अधिकारी तुम्ही आहात. हे सभावाला तुलाच लागणार आहे. माझी आवश्यकता ती का बरं? एक कृष्णा, मला सांग रे, या द्वारकेत हे सारं चाललंय, हे वैभव आहे ते माझं आहे. बरोबर. गजांत लक्ष्मीचं ऐश्वर आणतोय तुमच्यामुळं, माझ्यामुळं. म्हणून तुमच्या बाबतीत काय काय म्हणताय? द्वारकाधीश काय काय म्हणतायत रे? काय काय मी जेव्हा येत होतो ना मार्गावर, तेव्हा प्रजा कुटकुटत होती. काय म्हणत होती? काय काय समजत दादा बसले, या राजसिंह दादा बसले. कसे दिसतात? कसे दिसतो? कसे दिसतात? कसा दिसतो? कसे दिसतात? कसा? कसा हाताचा गणपती. साऱ्या मुंग्या तिच्या दिशेनं धाव घेतात त्या गोडवा चाकण्यासाठी. तुम्ही इथं बसलात की सारे प्रजाजन तुमच्या दिशेनं धाव घेत आहेत तुमच्या दर्शनासाठी. हो दादा, आपल्या फार काही वेगवेगळं बोलताय. वेळेला फार महत्व दिलं पाहिजे. माझ्याबद्दल गेलेली वेळ चांगलं करत असेल पण आम्हाला आहे. तुला वेळेची गरज आहे, मला नाही. मग ठरलेलं आहे मी. काय ते? कृष्णा, तुला कसा मी सोडणार आहे? तुझ्या बाबतीत जबाबदारी देणार आहे. कुणाच्या बाबतीत? तुझ्या बाबतीत. म्हणजे तुम्हाला नको ही जबाबदारी. मी रेवती वहिनीच्या मारी पडून राहणार.
घ्यायची मला गरज आहे दिसा काय बस केवळ बस ही राजगादी बस. आपण तू सांभाळावी. अरे 56 कोटी यादवांना न्यायदान करण्याचं कर्तव्य कृष्णा तुझ्याकडून घडायला हवं. ही राजाज्ञा ही राजाज्ञा आहे. कृष्णाला पाळली पाहिजे. हा. मग दादा राजाज्ञा शिरसावणे मानणं हे कृष्णाचं परम कर्तव्य होय आणि तुमच्या आज्ञेचा भंग या कृष्णाच्या हातून केव्हाही होणार नाही. होय ना? तुम्ही दिलेली आज्ञा पण एक लक्षात ठेव असेल ना, या कृष्णा न्याय देत असताना सर्वांना न्याय असायचाच असतो. न्यायाच्या ठिकाणी कसूर होता नये. आत्ता सकाळ सोयरा कुणी असो बरोबर न्याय सर्वांना सारखाच असलेला याच्यासाठी रेवतीचा मारी हा सरकारी जरा इकडे या. कुणाला सांगतो वायू वेगानं निघालात तुम्ही कुणाच्या आज्ञेनं आश्चर्य वाटलं. मला सांगा एवढी अधिकारी कोण आहे? होय रे मग माझ्या आज्ञेशिवाय तुम्ही निघाला. हे कृष्णा आता तुम्हीच सांगितलं होतं हे ना आपलं बरोबर न्याय सर्वांना समान. अधिकार दिले कोणी सुरुवात हे कृष्णा अधिकार दिले कोणी तुम्ही मी दिलंय ना हो. पण न्यायाच्या दिशेनं तो बोल आता न्याय सर्वांना समान दिला पाहिजे हे तुम्ही दाखवलेले शब्द होय कृष्णा खात्री करून घेतली. शंभर माझ्या हातून चुकी घडले काय म्हणाला तुमचं? म्हणूनच मलाही कळालंय आम्हाला क्षमा माझा कृष्ण कोणत्या प्रकारे न्याय देतोय. दादा क्षणभर आम्हाला क्षमा करा. तुम्ही आम्हाला ज्येष्ठ आहात काही का असेना तुमचं मन पाहण्यासाठी आम्ही तत्पर झालो. चला निघालो